कोल्हापुरातील फुलेवाडी रिंग रोड इथं राहणाऱ्या पृथ्वीराज बाळासाहेब कोळेकर या खेळाडूनं हँडबॉल या क्रीडा प्रकारात उल्लेखनीय कौशल्य संपादन केलंय। वसंतराव देशमुख इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये 10वीच्या वर्गात शिकणाऱ्या पृथ्वीराज कोळेकरची भारतीय हँडबॉल संघात निवड झाली आहे। जॉर्डन देशातील अमान इथं पहिली यूथ आशियाई हँडबॉल चॅम्पियनशिप स्पर्धा सुरू आहे। या स्पर्धेसाठी पृथ्वीराज नुकताच जॉर्डनला रवाना झाला। 1985 मध्ये कोल्हापुरात हँडबॉल खेळाला सुरुवात झाली। गेल्या 20 वर्षात कोल्हापुरातील निवडक खेळाडूंनी हँडबॉल क्रीडा प्रकारात चमकदार कामगिरी केली, पण आंतरराष्ट्रीय स्तरावर खेळण्याची संधी कोल्हापूरच्या खेळाडूंना मिळाली नव्हती। ती संधी पृथ्वीराज बाळासाहेब कोळेकर या तरुण खेळाडूच्या रूपाने कोल्हापूरला मिळाली आहे। साने गुरुजी वसाहतीमधील वसंतराव देशमुख इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये शिक्षण घेणाऱ्या पृथ्वीराजनं इयत्ता 5वीत असतानाच हँडबॉल खेळात चुणूक दाखवली। त्यानंतर पृथ्वीराजनं शहर आणि विभाग स्तरावर हँडबॉल खेळात उत्कृष्ट कामगिरी केली। त्यातून त्याची 2 वेळा राष्ट्रीय हँडबॉल स्पर्धेसाठी निवड झाली। दरम्यान हँडबॉल असोसिएशन ऑफ इंडियाच्या वतीनं मे महिन्यात लखनौ इथं भारतीय संघ निवड चाचणी पार पडली। 25 राज्यातील खेळाडू त्या निवड चाचणीत सहभागी झाले होते। त्यातून 17 वर्षाखालील पुरुष गटात कोल्हापूरच्या पृथ्वीराज कोळेकरची निवड झाली। त्यानंतर 2च दिवसांपूर्वी पृथ्वीराज कोळेकर आशियाई चॅम्पियनशिप हँडबॉल स्पर्धेसाठी जॉर्डनला रवाना झाला। या निवडीसाठी त्याला खासदार धनंजय महाडिक, चॅनल बीचे व्यवस्थापकीय संचालक पृथ्वीराज महाडिक, हँडबॉल असोसिएशन इंडियाचे सहसचिव रुपेशजी मोरे, हँडबॉल असोसिएशन महाराष्ट्राचे महासचिव राजाराम राऊत, माजी नगरसेवक शारंगधर देशमुख, प्रशिक्षक इम्तियाज शेख, संग्राम पाटील, निहाल शिकलगार, भरत पाटील आणि वडील बाळासाहेब कोळेकर यांचं मार्गदर्शन लाभलं।